Hello students, in this lecture we are going to talk about the structure of human sperm. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये गॅमेटोजेनेसिसपासून सुरुवात केली, देन त्याच्यानंतर आपण स्पर्मॅटोजेनेसिस पाहिला. स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये आपण 2 फेजेस पाहिले, म्हणजेच 2 स्टेप मेजर. फर्स्ट होती फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड. फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिडमध्ये परत 3 सब फेजेस पाहिले. पहिली होती मल्टिप्लिकेशन फेज, द सेकंड वन इज ग्रोथ फेज अँड थर्ड वन इज मॅच्युरेशन फेज. The result of the end of this formation of spermatids it into the formation of spermatids. There are the 4 different spermatids which are haploid in nature, and when that spermatids is get changed into the actual sperm cell, and the process is known as स्पर्मिओजेनेसिस. सो आपण लास्ट लेक्चरमध्ये ह्याच्याबद्दल कन्सिडर केलं होतं. ॲज वेल ॲज वी हॅव टॉक अबाउट व्हॉट काइंड ऑफ चेंजेस टेक्स प्लेस ड्युरिंग द स्पर्मिओजेनेसिस. सो हे आपण एक थेरोटिकल फॉर्ममध्ये पाहिले होते. सो आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण विथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन किंवा थोडंसं स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये ह्युमन स्पर्म कन्सिडर करणार आणि अकॉर्डिंगली कसे चेंजेस झाले असेल ह्यांना आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. बिफोर दॅट लेट मी राईट that spermatids is get changed into the sperm cell. हेच आहे ना आपला टॉपिक, स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्पर्म. कसे कन्वर्ट झाले, बाय विच प्रोसेस? स्पर्मिओजेनेसिस जी सेकंड स्टेप होती. कुणाची? स्पर्मॅटोजेनेसिसची. आता जेवढी पण नावं आहेत ह्यांना लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. गॅमेटोजेनेसिस, स्पर्मॅटोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड, स्पर्मिओजेनेसिस आणि अजून एक पाहिलं होतं स्पर्मिएशन. ह्याच्यामध्ये आपल्याला स्पर्मॅटोगोनिया अशी पण एक टर्म गेली होती. तो आपण ह्या सर्वांना पाहिले. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी द चेंजेस विच जनरली seen under this process. मी इथे चेंजेसची एक लिस्ट बनवते अँड देन जेव्हा आपण स्पर्म पाहू तेव्हा त्याच्यामधले झालेले चेंजेस हे अकॉर्डिंगली आहेत की नाहीत आपण त्यांना थोडंसं 1 बाय 1 पाहूयात. फर्स्ट वन इज न्यूक्लियस इज गेट condensed. That means they are losing some kind of mRNA as well as certain acidic protein, and they are with the genetic material, that means DNA and certain kind of protein. So the important thing is तो जो न्यूक्लियस होता तो काय झाला, हळूहळू कंडेन्स झाला आणि इम्पॉर्टंट जेनेटिक मटेरियल एवढंच त्यांच्यामध्ये प्रेझेंट राहिलं. आता न्यूक्लियसच्या शेपकडे बोलूयात आपण. न्यूक्लियस इन जनरल सेलमध्ये कसा असतो, स्पेरिकल शेपमध्ये असतो. बट दिस न्यूक्लियस इट बिकम्स पॉइंटेड anteriorly and also becomes flat अशा फॉर्ममध्ये. थर्ड, आता ह्या सेलच्या आतमध्ये जे गोल्जी बॉडीज प्रेझेंट आहेत they are get divided, that means break down into the 2 part. The first part of that Golgi body is help in the formation of acrosome, and the second part is known as Golgi rest. काय काम करतात हेही पाहूयात पुढे. Entire cell is get covered with plasma membrane. प्लाझ्मा मेम्ब्रेन ही सेल कव्हर झालेली दिसून येते. Only the tail region consisting the presence of साइटोप्लाझम. आणि सर्वात महत्त्वाचं, at the neck region of the sperm cell they are showing the presence of 2 centrioles. The one is proximal
and the second one is distal. So this is how that spermatids is get converted into the sperm cell. So these are the certain changes. So accordingly, let's consider first the structure of human sperm, and then we will move on to the diagrammatic representation or the actual electronic microscopic structure of human sperm. So let's start with the structure of human sperm. बर, आता कसे असतात आपण काय सांगितलं, सर्वात पहिल्यांदा प्रायमोडियल सेल होत्या डिप्लॉइड, स्पर्मॅटोगोनिया डिप्लॉइड, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स डिप्लॉइड, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स हॅप्लॉइड आणि मग ह्यांच्यापासून तयार झालेले जे स्पर्मॅटिड होते हॅप्लॉइड. स्पर्मॅटिड पासून जेव्हा स्पर्म तयार होतील हे सुद्धा कसे असणार आहेत, हॅप्लॉइड, कारण सेलच्या आतमध्ये फक्त थोडेसे सर्टन चेंजेस झालेत आणि प्रोसेस होती स्पर्मिओजेनेसिस. अँड नाव दे आर हॅप्लॉइड. कसे होते हे, हॅप्लॉइड फॉर्ममध्ये होते. आता स्ट्रक्चरली जर ह्यांना कन्सिडर केलं तर बऱ्यापैकी ह्यांचे जे फॉर्म असतात दॅट मीन्स सगळ्यात महत्त्वाचा चेंज काय दिसला होता आपल्याला, ती सेल अशी दिसत होती आतमध्ये, सपोज काय त्यांचे जेनेटिक मटेरियल असेल ते हे स्पर्मॅटिड असेल तर त्याच्यानंतर इथे खाली अशा पद्धतीने एक लॉंग पार्ट दिसला आणि हा पार्ट काय इंडिकेट करतोय, हा पार्ट इंडिकेट करतोय दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ फ्लॅजिलेट. आणि फ्लॅजिलेट असल्या कारणाने ह्युमन स्पर्म कसं झालं आहे आता, दे आर मोटाईल स्ट्रक्चर. आहेत का असे सगळे चेंजेस, हॅप्लॉइड, हे हॅप्लॉइड होते, ह्यांचं फक्त फॉर्मेशन झाले अशा पद्धतीने हॅप्लॉइड राहिले, फ्लॅजेला फॉर्म झाले सो फ्लॅजेलाइट स्ट्रक्चर आले आणि फ्लॅजेला असल्यामुळे आता मात्र ज्या नॉन मोटाईल स्पर्मॅटिड होत्या आता मात्र ते कन्वर्ट झालेत मोटाईल स्पर्म सेलमध्ये. नाव दिस स्पर्म सेल दे आर ॲक्च्युली हॅव्हिंग द 4 डिफरंट पार्ट. आता यांना जर पाहिलं तर आपल्याला एक 4 डिफरंट पार्ट दिसून येतात. त्याच्यामधला फर्स्ट पार्ट इट इज हेड रिजन, सेकंड पार्ट अ नॅरो डिप्रेशन नेक रिजन, थर्ड पार्ट इज मिडल पीस अँड द फोर्थ पार्ट इज इट्स टेल. असे 4 पार्ट दिसणार आहेत. आता हे 4 पार्ट आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे वेगवेगळे जे काही स्ट्रक्चरल पार्ट असेल हे कसे दिसतात ह्याच्यासाठी आपण आता काय करूयात, आपण जर ह्या ह्युमन स्पर्मला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप थ्रू जर ऑब्झर्व केलं तर ऑब्झर्व केल्यानंतर हे सगळे कसे दिसतात सो आपण पाहूयात एक इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्पर्म. ओके, आता हा झाला त्याचा टेलचा पार्ट. आता ह्या वरच्या प्रत्येक पार्टमध्ये आपण ह्यांचे डिव्हिजन करूयात की प्रत्येक पार्टनुसार ह्युमन मेल स्पर्म आपल्याला दिसतोय की नाही. हा जो फर्स्ट एवढा फुल्ली पार्ट असणार आहे इट इज हेड, दिस नॅरो डिप्रेशन, समटाइम्स इट इज व्हेरी लेस डिस्टिंक्ट, प्रॉपरली दिसतही नाही इतका छोटा असतो. सो this is second part
called as neck. Then the next part, it is known as middle piece, and the last complete part is known as tail. So हा मिळाला आपल्याला, इट्स अ फर्स्ट पार्ट, देन द सेकंड, देन द थर्ड अँड देन द फोर्थ. नाव आता एक इन जनरल त्याचं एक आउटर मोस्ट कवरिंग फॉर्ममध्ये एक आउटर मोस्ट आपण त्याचं एक काय म्हणतो आपण त्याला कन्सिडर करून पाहिले. आता याच्या आतमध्ये कोण कोण येतात, हेडला जर कन्सिडर केले, सो फर्दर दे कन्सिस्टिंग द 2 डिफरंट पार्ट. फर्स्ट वन इज ॲक्रोसोम अँड सेकंड वन इज न्यूक्लियस. आणि आता आपण येणार इकडे, पहिल्यांदा न्यूक्लियसबद्दल बोलूया. न्यूक्लियसबद्दल काय सांगितलं की जो इन जनरल स्पर्मॅटिडमध्ये जो न्यूक्लियस होता हा झाला कंडेन्स्ड, आणि फक्त त्याच्या आतमध्ये आता महत्त्वाचं काय राहिलं, जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे. कसं झाला हा न्यूक्लियस, हा थोडासा पॉइंटेड झाला. आता ह्या न्यूक्लियसला जर कन्सिडर केलं तर आपण स्पेरिकल फॉर्ममध्ये दाखवला आहे, पण हा जो न्यूक्लियस असतो तो हा वरचा पार्ट त्याचा थोडासा असा नॅरो फॉर्ममध्ये होत जातो. ओके, फ्लॅटेन फॉर्ममध्ये दिसतो, राईट. आता येऊयात आपण ॲक्रोसोमकडे. दिस ॲक्रोसोम इट इज गेट फॉर्म्ड बाय द गॉल्जी बॉडीज. आता इकडच्या बाजूला आपण हे जे काही पार्ट आहेत ह्यांना नॉमेनक्लेचर करायला स्टार्ट करूयात, नेमिंग त्यांचा पॅटर्न जो असेल तो. सो इट्स अ, हा जो आहे तो इट्स अ कॅप लाईक स्ट्रक्चर टू द अँटेरियर पार्ट ऑफ स्पर्म कॉल्ड एज ॲक्रोसोम, right? Now this spherical, slight spherical, but actually we are going to consider it is pointed and the flattened structure, and this structure is known as nucleus. So togetherly acrosome and nucleus form the head part of sperm cell. Further they are showing some narrow depression, and this part is called as the neck. This neck is made up of by the 2 centrioles. First one is proximal centriole and the second one is distal centrioles. दोन्ही पण दाखवूयात. The first centriole is present to the narrow depression of nucleus itself. कुठे दिसेल मग हा, इथे. हा इथे थोडासा असा डिप्रेशनचा पार्ट दाखवला होता. सो इट्स अ फर्स्ट सेंट्रिओल कॉल्ड ॲज द प्रॉक्सिमल सेंट्रिओल, and the second one is present to the actual narrow depression of the neck region, and it is quite apart from the first one, so known as the distal centrioles. Distal centrioles. आता काय काम करतात त्यांच्याबद्दल आपण पुढे म्हणणार आहोतच. नाव दिस मिडल पीस इट कन्सिस्ट ऑफ अ रिबन लाईक और द रिबन शेप स्ट्रक्चर of mitochondria. That means at the middle there is a presence of mitochondria. So here we are going to consider this middle part. Actually आपल्याला ते दाखवायचं आहे, म्हणजे दाखवल्यानंतर तुम्हाला अजून प्रॉपरली कळेल. आणि टेल पार्ट. So in that tail region they are showing the presence of cytoplasm. म्हणजे 4 पार्ट कळाले. त्या पार्टमध्ये अजून जर कोणते सब पार्ट्स येत असेल तर त्या सब पार्ट्सला सुद्धा आपण इथे कन्सिडर केले. आता आपण डायग्रामला अजून थोडंसं हायर लेवलवरती घेऊन जाऊयात. जसं ह्या हेड रिजनचे 2 हाफ पार्ट, म्हणजे फर्स्ट हाफ इज गेट शोईंग द फॉर्मेशन ऑफ वन शीथ, अँड दॅट शीथ इज नोन ॲज, ह्या हाफ रिजनला असतं, ह्या शीथला नाव असतं गेलिया. It's a galea. And the lower half sheath, it's a lower half sheath. It starts from the lower half part of this head region and it further continues like this. Okay, and this next half part is known as manchete. Manchete.
ठीक आहे. आता आपण परत एकदा ॲक्रोसोमच्या पार्टकडे येऊयात. दिस ॲक्रोसोम दे फॉर्म्स द कॅप लाईक स्ट्रक्चर ऑफ द हेड रिजन ऑफ दिस ह्युमन स्पर्म. दे ऑल्सो हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ स्पर्म लायसिन. इट इज अ काइंड ऑफ एन्झाईम अँड दॅट एन्झाईम इज फर्दर हेल्पफुल फॉर द पेनिट्रेशन ऑफ ओवा. जेव्हा एक सेलच्या आतमध्ये त्या स्पर्म सेलला पेनिट्रेट करायचं असतं तेव्हा सर्वात पहिल्यांदा ह्या ॲक्रोसोम थ्रू एन्झाईम रिलीज केला जातं. त्याच्यामुळे त्या एक सेलच्या भोवती, त्या ऊसाईडच्या भोवती असणारं जे आउटर मोस्ट कवरिंग आहे, लेअर आहे, हे पूर्ण रप्चर होतं आणि अगदी इझिली तो स्पर्म सेल आतमध्ये पेनिट्रेट होऊन ते जेनेटिक मटेरियल तिथे रिलीज करतात. अँड फॉर दॅट पर्पज दॅट ॲक्रोसोम plays a very important role in the formation of this enzyme known as sperm lysins. Okay, then nucleus, it is the major part which consists of the genetic material. आता हा सगळा उद्योग एवढ्यासाठीच आहे, म्हणजे जे आपण सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहतोय किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहतोय, they actually both parents are get involved and both parents they are contributing their genetic material into their offspring. मग हे जेनेटिक मटेरियल कोणत्या फॉर्ममध्ये जाणार आहे, त्यांचे जे मेल गॅमेट फिमेल गॅमेट असेल ते, आणि मेल गॅमेटमध्ये जो मेल गॅमेट ह्युमन स्पर्म आहे त्याच्या न्यूक्लियसमध्ये हा ॲक्च्युअल इम्पॉर्टंट जेनेटिक इन्फॉर्मेशनचा पूर्ण बंडल स्वतःबरोबर कॅरी करतो. कुठे प्रेझेंट येतो, न्यूक्लियसमध्ये. आता जाऊयात आपण जे प्रॉक्सिमल आणि डिस्टल सेंट्रिओल्स आहेत ते. जे प्रॉक्सिमल सेंट्रिओल्स आहेत दे हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ spindle fiber. So they help in the spindle fiber formation during the zygote development or the formation. Whereas these centrioles, distal centrioles, they help in the formation of axial skeletal part. मग आता हा ॲक्झियल स्केलेटन म्हणजे कोणता आहे, याच्यापासून इथे खाली अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही उभे स्ट्रँड दिसत आहेत हे कुणापासून तयार होत आहेत, हे जे ॲक्झियल फिलामेंट आहे ह्याला आपण नाव देऊयात. इट इज गेट फॉर्म्ड बाय द डिस्टल सेंट्रिओल्स. इट इज नथिंग बट दी ॲक्झियल filament. And now in this middle piece there is a presence of mitochondria, but these mitochondria are get present in the ribbon like or the spiral like shape structure. आता आपण ह्यालाही दाखवायचा प्रयत्न करूया. आपण रेडनेस दाखवूया. हे इथे अशा पद्धतीने ठीक आहे. आता हे अशा स्पायरल किंवा वेबी फॉर्ममध्ये किंवा एकाच बाजूने दाखवले तरी चालतील. हे जे आहेत दिस रिबन लाईक शेप और स्ट्रक्चर, रिबन शेप mitochondria, and these ribbon shape mitochondria they are known as नेबेंकर. नाव आहे त्याचं नेबेंकर. फर्दर आता ह्या सर्वांच्या बाहेरचं आपण त्याला एक आउटर मोस्ट देऊयात जो असणार आहे. आउटर मोस्ट कवरिंग काय असतं कोणत्याही सेलचं, इट्स अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. So entire cell is get covered with the plasma membrane, and this long tail like part it is nothing but the flagella of this cell. And actually this flagella it's a locomotory organ which further helps for the traveling of sperm from the site of fertilization to the fallopian tube, from uterus to the fallopian tube. That means they can travel from one place to the another place with the help of this flagellated structure. And this outermost covering it is nothing but the plasma membrane.
आउटर मोस्ट कवरिंग काय सांगितली आपण, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड दिस लॉंग टेल लाईक स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये जेव्हा आपण हे फर्दर असे कन्सिडर करूयात, हे पुढे फिलामेंट आणि सर्वात महत्त्वाचे दॅट मीन्स ह्यांच्या ह्या फक्त टेल रिजनमध्ये आपल्याला इथे कोण प्रेझेंट दिसतात, सायटोप्लाझम प्रेझेंट असलेले दिसतात. सायटोप्लाझम and this is how it is a microscopic structure of human sperm. Electron microscopic, not just microscopic. Actually फार महत्त्वाचं आहे ते. Electron microscopic structure of human sperm. आता तुम्ही पाहिलं असेल MCQ विचारताना डायग्राम दिली जाते, जसं आता आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये डायग्राम दिली होती आणि व्हेरियस पार्टला लेबल करून तिथे ब्लँक ठेवलं जातं आणि ते विचारलं जातं. सेम वेमध्ये ह्युमन स्पर्मची सुद्धा डायग्राम विचारली जाते, त्यांना सुद्धा लेबलिंग फॉर्ममध्ये विचारलं जातं. आता परत आपण इकडे येऊयात, काय काय सांगितलेत आपल्याला. जर स्ट्रक्चर पाहिलं तर स्ट्रक्चर कसं आहे, हॅप्लॉइड आहे. हे हॅप्लॉइड असतं, दॅट मीन्स दे कॅरी ओनली सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम सांगितलेत. त्याच्यानंतर हे फ्लॅजिलेटेड फॉर्ममध्ये असतात, फ्लॅजिला प्रेझेंट दाखवला आहे. मोटाईल आहे, फ्लॅजिला आहे म्हणजेच मोटाईल आहे. मोटाईल का, फॉर दी मुवमेंट. बरं, 4 डिफरंट पार्ट दिसले. पहिला सांगितलं आपण इट्स अ हेड रिजन, सेकंड वन इज नेक, थर्ड वन इज मिडल पीस अँड फोर्थ वन इज टेल. मग हेड रिजनमध्ये कोण होते, पहिला ॲक्रोसोम दिसला आणि न्यूक्लियस दिसला. ॲक्रोसोम का, जेव्हा ते एग सेलच्या आतमध्ये पेनिट्रेट करतील तेव्हा त्या एग सेलचा आउटर मोस्ट जो कोरोना लेयर होता रेडिएटाचा त्याला पेनिट्रेट करून इझिली आतमध्ये जाण्यासाठी ॲक्रोसोम हे एन्झाईम सिक्रेट करतात आणि फर्दर त्यांना एंट्री मिळते. न्यूक्लियस का इम्पॉर्टंट हेड रिजनमधला, कारण ते जेनेटिक मटेरियल कॅरी करतात. अगेन वन ऑफ द इम्पॉर्टंट. नेक रिजन, नॅरो डिप्रेशन जे पार्ट आहे तिथे 2 सेंट्रिओल प्रेझेंट आहेत आणि दोन्हीही सेंट्रिओलचा रोलही तितकाच महत्त्वाचा आहे. जे प्रॉक्सिमल सेंट्रिओल होते दे फर्दर हेल्प इन द स्पिंडल फायबर फॉर्मेशन. आता बघा, जेव्हा हे स्पर्म सेल जाऊन एक सेलला पेनिट्रेट होईल, वन मेल गॅमेट गेट फ्युज्ड विथ द फिमेल गॅमेट, देन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ झायगोट आणि झायगोट फर्दर डिवाइड होत असताना त्यांच्या सेल डिव्हिजनमध्ये जे स्पिंडल फायबर फॉर्म होतील हे स्पिंडल फायबर इथल्या प्रॉक्सिमल सेंट्रिओल्स बनवायला हेल्प करतात. सेकंड थिंग इज डिस्टल सेंट्रिओल्स, हे हा मधला जो काही ॲक्झियल फिलामेंटचा पार्ट होता किंवा ह्या स्पर्मचा ॲक्झियल स्केलेटनचा पार्ट जे फॉर्म करतात ते डिस्टल सेंट्रिओल आहे. ह्यांच्यामुळे तयार झालेला ॲक्झियल फिलामेंट दिसला. ह्याच्या भोवती रिबन शेपमध्ये किंवा स्पायरल फॉर्ममध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असलेला दिसतात अँड दिस मायटोकॉन्ड्रिया आर नोन ॲज नेबेंकल. अँड व्हेनेवर देअर इज अ प्रेझेन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया दे आर providing the energy and just because of that mitochondria are known as powerhouse of a cell. Further, the entire cell is get covered with the layer and called as the plasma membrane and only tail region they are showing the presence of cytoplasm. Here their head region is get divided into the 2 halves. The first half they are showing the formation of sheath known as galeon and the second half again they are showing the another sheath called as मॅनशेचे. हा पार्ट आपला इथे झाला. आता आपण थोडंसं पुढे बोलूयात की मेलमध्ये आपण सांगितलं की ही जी काही स्पर्म आहे दॅट मीन्स ते एक सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम दाखवतात, राईट. मेल हा जो मेल गॅमिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला XY असे दिसले. इट अंडरगोज फर्दर M1 दॅट मीन्स इथे तयार झाला X, इथे तयार झाला Y. हे काय आहे, मिओसिस 1. हे फर्दर जेव्हा परत रिडिवाइड होतील तेव्हा इक्वेशनल डिव्हिजन होईल आणि इक्वेशनल डिव्हिजन होऊन यांच्यापासून सेम अशाच पद्धतीने M2 मध्ये आपल्याला फॉर्म झालेल्या दिसते. हे समजतंय इथपर्यंत. काय सांगतो आपण, हे जे स्पर्मॅटिड्स होते अंडरगोज द स्पर्मिओजेनेसिस टू फॉर्म द स्पर्म सेल. Each sperm cell is haploid in nature, that means they are containing only one set of chromosome. मग जर सपोज यांना फर्दर डिवाइड केलं तर ह्यांच्या फर्स्ट मियोटिक डिव्हिजनमध्ये हे रिडक्शनल सेल डिव्हिजन दाखवले म्हणजे रिड्यूस झाले.
एक्स वाय हे फर्दर पुढे इक्वेशनल सेल डिव्हिजन दाखवतात, एक्सपासून एक्स एक्स आणि वायपासून वाय वाय. अशा पद्धतीने मेलमध्ये जे काही मेल गॅमेट्स असतात त्यांच्यावरती ह्या दोन्हीही पद्धतीने दिसून येतात. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट ह्युमन मेल स्पर्म दे आर शोईंग द 2 डिफरंट टाइप्स. ह्युमन मेल स्पर्म they are showing the 2 types. The first आपण हे अशाच फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात. फर्स्ट असतात गायनोस्पर्म आणि दुसरे असतात अँड्रोस्पर्म. अँड्रोस्पर्म, गायनोस्पर्म they are 50% present and androsperm they are 50% present. गायनोस्पर्म म्हणजे कसे असेल, सपोज हा वरचा जो पार्ट आहे याच्यामध्ये एक्स असेल आणि हा खालचा टेलचा पार्ट, हे अशा पद्धतीने. आणि जर अँड्रोस्पर्म असतील तर हे कशा पद्धतीने आपल्याला दिसून येतील, वाय वायच्या फॉर्ममध्ये. आता बघा, जर सपोज आपण मेलच्या बाबतीत आपण कन्सिडर केले, दे आर कंटेनिंग द एक्स कंटेनिंग अशा पद्धतीने गायनोस्पर्म दिसतील. आणि ह्या पार्टमध्ये कन्सिडर केले तर आपण अँड्रोस्पर्म. वेन दिस गायनोस्पर्म इज फर्दर गोइंग टू बाइंड द एग सेल. आता सपोज ही एक सेल आहे ऑलरेडी, एक सेल जर पाहिली तर त्यांच्यामध्ये काय भेटणार आहे आपल्याला, एक्सच दिसणार आहे. सो जर ह्यांच्यामध्ये इथे एक गायनोस्पर्म येऊन जर बाइंड झाला तर ह्यांच्यापासून तयार होणारी जी प्रोजेनी असेल, म्हणजे हा एक झाला हॅप्लॉइड मेल गॅमेट, हा झाला हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, आणि यांच्यापासून जो काही झायगोट तयार होणार आहे जो डिप्लॉइड असतो, इट इज गोइंग टू कन्सिडर एक्स एक्स अँड विच इज नथिंग बट द रिझल्ट ऑफ बेबी गर्ल. In the second case, suppose here we are going to consider one more egg cell when get bind with the androsperm and they further would get result into the formation of XY and definitely it is going to form into baby boy. So again, when we study in genetics, there is a one content, the sex determination in human, so it is totally depends on male, so what kind of baby or that progeny will get produced. Just because of that human sperm they are showing the 2 different type. First one is gynosperm which is 50% and second one is androsperm. Why it is known as the gynosperm? They are containing the XX chromosome and androsperm they are containing the YY chromosome. ओके, देन त्याच्यानंतर आपण आता थोडेसे पार्ट असे कन्सिडर करणार आहोत, ते म्हणजे की जे काही ह्युमन स्पर्म असतात त्यांच्यामध्ये आपल्याला काय काय नवीन एक्स्ट्राचे पार्ट. जर सपोज मला ह्युमन मेल स्पर्मबद्दल बोलायचं असेल, द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज द बोथ द टेस्टीज ऑफ मॅच्युअर मेल they are having capacity to produce 120 billion sperm each day. किती? 120 billion sperm each day. एवढी कॅपॅसिटी आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येते. द सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज वायबिलिटी. Now the capacity for surviving of that germ cell, that means the sperm cell inside the uterus, it is near about the several days, 4 to 5 days पर्यंत हे sperm तिथे survive करू शकतात. But actual viability, that means the ability to work successfully, म्हणजे तो जो पिरियड असतो fertilization साठी, a time period which sperm fertilize, तो मात्र असतो 24 hourचा, 1 day असा कन्सिडर केला जातो. 24 hour. Okay, the third important thing is this spermatogenic function. म्हणजेच काय हे spermatogenesis जे आहे ते, it is get controlled by the 2 type of hormone. The first hormone is follicle stimulating hormone and second one is androgen. Second one कोणतं हार्मोन आहे ते आहे androgen. And the last, as we have seen, sperm cell they are showing the 2 different types. स्पर्मचे टाईप एक काय असणार आहेत, गायनोस्पर्म ज्यांच्यामध्ये आपल्याला एक्स कंटेनिंग मटेरियल दिसणार आहे, आणि दुसरं असणार आहे अँड्रोस्पर्म ज्याच्यामध्ये आपल्याला
Y क्रोमोझोम कंटेनिंग दिसून येणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्पर्म. काय काय पाहिलं त्याचा एक क्विक रिकॅप घेऊयात. म्हणजे आपला इथे गॅमिटोजेनेसिसमधला पहिला टाईप संपला, तो आहे स्पर्मॅटोजेनेसिस. आता आपण सुरुवातीपासून सुरुवात करूयात. काय काय सांगितले होते ते, राईट. फर्स्ट पार्ट आपण असं सांगितला की गॅमिटोजेनेसिस म्हणजे काय प्रोड्यूस करायचे आहेत आपल्याला, गॅमिट्स प्रोड्यूस करायचे आहेत. हे गॅमिट्स कुठून प्रोड्यूस झाले पाहिजेत, इट इज जनरली प्रोड्यूस इन अ सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्समध्ये. सो दोन टाईपचे गॅमिट्स, मेल अँड फिमेल. मेल गॅमिट म्हणजे कोण, स्पर्म. फिमेल गॅमिट म्हणजे कोण, एग सेल. मग हे दोन्ही पण प्रोड्यूस कुठून होणार आहेत, गोनाड. गोनाड म्हणजे काय आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन. सो मेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन दिसतो टेस्टिस, फिमेलमध्ये दिसतो ओव्हरी. सो टेस्टिस थ्रू काय प्रोड्यूस होणार आहे, स्पर्म. आणि टेस्टिस थ्रू स्पर्म प्रोड्यूस होण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस. इन द सेम मॅनर व्हेनेवर देर इज अ फॉर्मेशन ऑफ एग सेल ऑर द oocyte फ्रॉम ओव्हरी, इट इज नोन ॲज द oogenesis, ज्याला आपण आता जस्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये कन्सिडर करणार. Then further that spermatogenesis it takes place in the testes of किंवा in the seminiferous tubule of the testis. मग seminiferous tubule मध्ये कुठे, जर्मिनल इपिथेलियल सेलमध्ये. आणि मग हे फर्दर परत दोन फेजेस दाखवतात, फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड्स आणि सेकंड आहे स्पर्मिओजेनेसिस. फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिडमध्ये परत काय दिसले, तीन सब फेजेस. पहिली होती मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड होती ग्रोथ फेज आणि थर्ड वन जी फेज होती तिला आपण सांगितलं होतं ती होती मॅच्युरेशन फेज. ह्या तीन फेज झाल्यानंतर ह्या तीन फेजेसमध्ये नावं कोणती कोणती गेली. पहिली गेली होती प्रायमॉर्डियल सेल, डिप्लॉइड होते. स्पर्मॅटोगोनिया, डिप्लॉइड होते. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, डिप्लॉइड. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स, हॅप्लॉइड आणि स्पर्मॅटिड. स्पर्मॅटिड इथपर्यंत आलो. When that spermatids get converted or changes into the male gamete or the developed male gamete, means the sperm cell or spermatozoa, and the process is known as spermiogenesis, right. आणि त्याच्यानंतर अजून एक टर्म पाहिली होती ती होती स्पर्मिएशन. That means the release of mature spermatozoa in the lumen of seminiferous tubule. मॅच्युअर झाल्यानंतर ते कुठे गेले, त्या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतमध्ये वरच्या लेअर थ्रू प्रोड्यूस झाले होते. सर्टोलाइज सेलने त्यांना एम्बेडेड फॉर्ममध्ये होल्ड करून ठेवलं आणि मग मॅच्युअर झाल्यानंतर ते मधल्या ल्युमिन पार्टमध्ये रिलीज झाले. ही प्रोसेस होती स्पर्मिएशन. त्याच्यानंतर आपण काय काय चेंजेस होतात जेव्हा स्पर्मॅटिडपासून ते स्पर्म सेलपर्यंत जातात. सो अशा पद्धतीने चेंजेस त्यांच्यामध्ये दिसून येतात. न्यूक्लियस कंडेन्स झाला, त्याच्यामध्ये फक्त जेनेटिक मटेरियल राहिलं. त्याच्यानंतर फर्दर आपण कन्सिडर केले, सपोज गॉल्जी बॉडीज असतील त्यांनी ॲक्रोसोम फॉर्म केला, बाकीचे पार्ट निघून जातो. एंटायर सेलच्या भोवती आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसला. टेल रिजनमध्ये फक्त आपल्याला सायटोप्लाझम दिसतो. नेक रिजनमध्ये दोन सेंट्रिओल्स दिसतात आणि दोन्हीही सेंट्रिओल्सचं त्यांचं फंक्शन आहे. The human sperm, they are showing the 4 distinct part. कोणते कोणते, फर्स्ट सांगितलं हेड रिजन, दिस इज द हेड रिजन. सेकंड स्मॉल नॅरो डिप्रेशन कॉल्ड ॲज नेक रिजन. थर्ड मिडल पीस अँड द लास्ट वन इज टेल. हेड कसा तयार झाला, इट कंटेन्स ॲक्रोसोम स्ट्रक्चर विच इज गेट फॉर्म्ड बाय द गॉल्जी बॉडीज. अँड सेकंड द न्यूक्लियस पार्ट. Acrosome is responsible for the formation of enzyme which further going to help penetrate egg cell easily by secreting the sperm lysine enzymes. Nucleus, one of the important organelle of this cell, just because of they are carrying the genetic material along with it. इथे न्यूक्लियसच्या खाली एक छोटासा डिप्रेशन दिसला, तिथे नेक रिजनमध्ये प्रॉक्सिमल सेंट्रिओल दिसला. ॲक्च्युअल नेक रिजनमध्ये एक डिस्टल दिसला. दोघांचीही कामं लक्षात आली. मिडल पार्टमध्ये ॲक्झियल फिलामेंट इज गेट कवर्ड और कॉइल द रिबन लाईक स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया कॉल्ड ॲज नेबेंकल. मायटोकॉन्ड्रिया आहे, दॅट मीन्स दिस मिडल पार्ट हेल्प टू प्रोड्यूस एनर्जी. आता हे स्पर्म कितीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करत असतात, सो त्यांना पुढे मूव्ह ऑन करण्यासाठी, त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी मिडल रिजनमध्ये ह्या मायटोकॉन्ड्रिया त्यांना ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी प्रोव्हाइड करत असतात. आणि ह्यांची मूवमेंट प्रोव्हाइड करायला किंवा त्यांचा मेजर लोकोमोटरी ऑर्गन कोणता असेल तर तो म्हणजे झाला त्यांचा फ्लॅजेला पार्ट, टेल रिजन. प्लाझ्मा मेम्ब्रेन झाला, सायटोप्लाझम झाला. सो दिस इज हाव द ह्युमन मेल स्पर्म ॲक्च्युली लुक्स अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये पाहिलं तर हे अशा पद्धतीने दिसून येतात.
त्याच्यानंतर आपण बोललो की मेल स्पर्म 2 टाईपचे, एक सांगितला गायनोस्पर्म, एक सांगितला अँड्रोस्पर्म. गायनोस्पर्म का, तर जे काही फिमेलमध्ये आपण सेट ऑफ क्रोमोझोम पाहतो, सो त्याच्यामध्ये आपल्याला XX दिसतात. सो ह्यांचे जे काही स्पर्म आहेत दे आर कंटेनिंग द X क्रोमोझोम, वेरएज अँड्रोस्पर्म दे आर कंटेनिंग द Y क्रोमोझोम. आता इथे एक गोष्ट जर लक्षात घेतली, जी एग सेल आहे दे आर कंटेनिंग X इटसेल्फ. फिमेलमध्ये कोणता आपल्याला सेक्स क्रोमोझोम दिसतो, XX, अँड मेलमध्ये असतो X अँड Y. सो जेव्हा आपण फिमेलचा एक एग सेल कन्सिडर केली, इटसेल्फ दे आर कंटेनिंग X क्रोमोझोम, अँड वेन दे आर गोइंग टू बाइंड or fused with the X containing sperm, that means the gymnosperm, no doubt it would get result into the formation of, or it would produce baby girl. And in case that egg cell is get fused with the Y containing or Y chromosome containing sperm, which is androsperm, definitely it would going to produce a baby boy. So it's totally depends on that male whether they are secreting the X containing chromosome sperm or the Y containing chromosome sperm, either gymnosperm or androsperm. And in this way there are the certain characteristics of this human sperm. In our next lecture we are going to consider oogenesis. Thank you.